सकाळच्या या सभेत आपणा सगळ्यांचं एस ए चर्च नंदुरबार सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या डिवोशनला सुरुवात करण्या अगोदर आपण सुमधुर गीत आपण गायन करूया। विजय संगीत गीत नंबर 10 आणि उपासना संगीत गीत नंबर 96 वंदा वंदा तारक प्रभू येशूला मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवण्याची विनंती करेन व आपण मंडळीच्या सालीवर गीत नंबर 10 वंदा वंदा तारक येशूला गाऊ। वंदा वंदा तारक प्रभु येशूला गाहे पृथ्वी अतुलती प्रीती। वंदा वंदा स्वर्गीय दूत तयाला द्या हो नामा महिमा त्याती। मेंढपाळा समरक्षी आम्हाला स्वस्ते तो नेहमी धरुनी। वंदा वंदा तयाची कीर्ती सांगुनी। वंदा वंदा हर्षाने गाऊनी। वंदा वंदा तारक प्रभु येशूला साही दुखे मरण पापस्त तोची आहे सतत तारण आशा। वंदा वंदा येशूदारस्त गेले पाप करा करा प्रशंसा। प्रीती त्याची अमित पाहुनी। वंदा वंदा तयाची कीर्ती सांगुनी। वंदा वंदा हर्षाने गाऊनी। वंदा वंदा तारक प्रभु येशूला आकाशानो जयकारा करा। राज्य सार्व कालिक मिळे येशूला। गाला गाला मुकुट त्या शिरा। येशू ये विजया जगाला शक्ती कीर्ती जाईत व्यापुनी। वंदा वंदा तयाची कीर्ती सांगुनी। वंदा वंदा हर्षाने गाऊनी। आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात या सुमधुर गीताच्या सोबतच आपण केलेली असताना प्रभूची कृपा संपूर्ण दिवसभरासाठी व येणाऱ्या मननासाठी आपण मागणार आहोत। मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आरंभीची प्रार्थना करण्यासाठी कृपा करून आपण पुढे या। ह्या आरंभीच्या प्रार्थनेनंतर मननाच्या सेवेकडे आपण वळूया।
आमच्या स्वर्गातील दयाळू देवबापा, आजच्या चांगल्या या प्रहाटेस आणि नंतर दिलेल्या छान सूर्यप्रकाशासाठी, थोडासा मंद वारा, थंड वारा, जीवनाचं नवमूल्य समजून पुन्हा एकदा जगण्याची संधी दिल्यासाठी आणि त्यातले त्यात तुझ्या समोर येऊन तुझ्या वचनातून चिंतन मनन करण्यासाठी, काही ऐकण्यासाठी, काही सांगण्यासाठी तू आज आम्हाला संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आज आम्ही तुझा धन्यवाद करतो, कारण ही तुझी इच्छा होती की आज आम्ही असावं. काल आम्ही केलेल्या प्रार्थनाचं उत्तर तू दिलंस, आम्हाला जीवनदान दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्याचप्रकारे आमच्याबरोबर जे ऑनलाईन जडले गेलेले आहेत त्यांच्यासुद्धा तू प्रार्थना ऐकल्यास, त्यांना जीवनदान दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. अनेकांना प्रभू आजच्या दिवशी तू आशीर्वादित कर. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं त्यांना तू दे. तू आपला हात लांब करून आपलं वचन पाठव. कोणी बरं नाही तर त्यांना बरं वाटू दे, बंधनात असेल तर सुटका मिळू दे. जे आशीर्वाद तू आमच्यासाठी ठेवले आहे ते प्राप्त करण्यासाठी तुझ्या वचनाचं मोल आम्हाला समजू दे आणि त्याप्रमाणे आज्ञापालन करण्याची शक्ती तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू दे. देवाप्पा, आम्ही तुझे दास रेव्हरंड पठारेंसाठी सुद्धा प्रार्थना करतो की जे वचन आमच्याकडे येईल ते तुझ्यापासून असावं, आमच्या उन्नतीसाठी, भल्यासाठी असावं, आम्हाला दिशा मिळावी असं तू होऊ दे. येसे चर्चद्वारे सादर केलेली सेवा अनेकांसाठी तू आशीर्वादित केली आहे, पुढे सुद्धा होऊ दे. तुझं राज्य वाढू दे आणि तुझ्या लोकांचं कल्याण आमच्या दृष्टीस पडू दे. आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देत आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने ही प्रार्थना करतो देवापा, तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजन हो, आज सकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड H. पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. आपल्या सर्व प्रार्थना गटाच्या वतीने व ऑनलाईन बघणाऱ्यांच्या वतीने पाळक साहेब मी आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करेन की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे मत्तयाचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय, मत्तय 9वा अध्याय आणि वचन 32 ते 34. मग ते तेथून जात असताना पहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली. तेव्हा लोक समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. परंतु परुषू म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतींच्या सहाय्याने भूते काढतो. मार्काचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 22वा वचन देखील आपण वाचू. तसेच येरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भूते काढतो. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये 14 पासून आपण 15 पर्यंत वाचू. 14 ते 15. एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोक समुदायास आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो. आता ही वाचलेली जी वचनं आहेत, या सर्व वचनावरून आपल्याला आजच्या मननाचा संदर्भ समजून आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका मुक्या भूतग्रस्त मुलाला किंवा व्यक्तीला बरं करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्याच्या दैवी सामर्थ्याचा आपण या दिवसामध्ये विचार करत असताना तो मसीहा आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाचा पुत्र मसीहा म्हणून आलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे दैवी सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आणि प्रभू त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे सर्व कार्य करत आहे. आणि त्या कार्यामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त शारीरिक आजारच बरे केले नाही, परंतु त्याने अशुद्ध आत्म्यांना, भूतांना घालवलेला आहे. त्यांच्यावर देखील आपला अधिकार चालवलेला आहे. त्याने निसर्गावर आपला अधिकार चालवलेला आहे. आणि वादळ शांत करणं, समुद्राला शांत करणं. आणि प्रभू फक्त बोलला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे या समुद्राने, वाऱ्याने ऐकलं.
जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा विचार केला तर हा प्रभू येशू ख्रिस्त खरोखर देवाचा पुत्र आहे, तो मसीह आहे आणि त्याच्या ठाई हे देवाचं दैवी सामर्थ्य आहे हे लोक पाहत होते. जे आश्चर्यकर्म त्याने केलेले आहेत त्यामध्ये इस्रायलांमध्ये जे अघटित, जे कधी घडलेले नाहीत असे चमत्कार म्हणजे मेलेले प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलेले आहेत. जे मुके, बैरे, आंधळे, लंगडे यांना बरं केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ह्या घटनेवरून अनेकांनी आश्चर्य केलं, अनेकांना समजलं की हा एक आगळा वेगळा म्हणजे हा खरोखर दाविदाचा पुत्र म्हणजे हा मसीह आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्त हा मसीह आहे, त्याला जर मान्यता या लोकांनी दिली तर हे शास्त्री आणि परुषी, हे यहुदी लोक, त्यांचं पितळ खवळलेलं आहे. कारण ते प्रभू येशू ख्रिस्ताचे हे चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाले नाही, परंतु जे लोक त्या प्रभूला मसीहा म्हणून मानू लागले आणि हे लोक त्या दैवी सामर्थ्याचा नाकार करू लागले. हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पुरुषांनी त्याला का नाकारलं? कारण तो आणखी मसीहाची, ते आणखी दुसऱ्या मसीहाची वाट पाहत होते. कारण त्यामुळे त्यांना वाटले की तो देवाच्या नव्हे तर सैतानाच्या सामर्थ्याने हे कार्य करत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दैवी सामर्थ्य आहे ते मान्य करायला ते तयार नव्हते. आणि म्हणून या पुरुषांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला भूत लागलेलं आहे असा आरोप केला. भूत लागलं म्हणजे हे जे कार्य तुम्ही पाहता हे काही दैवी नाही, हे मसीहा म्हणून त्याचं सामर्थ्य नाही, परंतु तो बालजबूलच्या सहाय्याने, जो भूतांचा अधिपती आहे त्याच्या सहाय्याने हे भूत घालवतो किंवा हे चमत्कार करतो. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देखील 10 अध्याय 19-20 मध्ये वचन वाचले तर त्यांनी हेच आरोप प्रभू येशू ख्रिस्तावर वारंवार लावलेले आहे. त्याला बालजबूलने पछाडलेला आहे असेही ते लोक म्हणत होते. आणि सैतानाच्या सहाय्याने भूते काढतो आणि हे आरोप त्याचं सामर्थ्य नाकारण्याकरता आहे. कारण हे सर्वांनीच पाहिलं होते. त्या सामर्थ्याला कमी लेखण्यासाठी हे सैतानाच्या द्वारे कार्य करतो असा आरोप करू लागले. मुक्या व्यक्तीला बरं केलेलं आहे. ज्या मुका जो भूतग्रस्त आहे त्याला भूताने पछाडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भूत हा सैतान माणसाची अतिशय दुर्दशा करतो, त्याला अगदी बरोबर करतो, त्यातले त्यात त्याला बोलता येत नाही. म्हणजे किती भयानक अवस्था असेल. अशा परिस्थितीमधून जात असलेल्या या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. म्हणजे आजारपण आणि भूतांचं कार्य ह्या दोन्ही गोष्टीने तो पछाडलेला आहे. आजार म्हणजे मुका आहे. आता आपल्याला तिथं लिहिलेलं नाही की जन्मापासून मुका होता की तो पण मुका आहे. ह्या सैतानाने, त्या भूताने त्याची वाचा बंद केलेली आहे. आणि ज्यावेळेस बोलता येत नाही, त्याला काही सांगता येत नाही आणि भूत त्याला वारंवार या प्रकारे त्रास देत आहे, त्यावेळेस ह्या शारीरिक पीडेने त्याला अतिशय त्याची अवस्था दुर्धर होत असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले त्यामध्ये आपण लुकाच्या शुभवर्तमानामध्ये वाचले की अनेक भूतग्रस्त, अनेक मुके त्याच्याकडे आले, त्यांना त्याने बरं केलं आणि ते बोलू लागले. या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारांमध्ये ह्या भूतग्रस्ताबद्दल आपल्याला एवढंच वाचायला मिळतं की तो मुका होता आणि भूतग्रस्त होता. तो येशूकडे आणलं त्याला आणि येशूने त्याला बरं केलं. ह्या चमत्काराचा परिणाम लोकांनी विश्वास ठेवला, त्याला मसीहा म्हणून स्वीकारलं, कबूल केलं, मान्यता दिली. परंतु पुरुषांनी या गोष्टीचा विरोध केला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये आला असताना त्या सोकियांनी त्याला ओळखलं नाही, त्याचं दैवीय सामर्थ्य पाहूने त्यांनी आश्चर्य केलं नाही, देवाचं गौरव केलं नाही, उलट त्याला दोष देऊ लागलेले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं की चोर येतो तो घात पात आणि नाश करण्यासाठी.
चोर म्हणजे तो सैतान, ते भूत, अशुद्ध आत्मे माणसाला असं म्हटलं की त्रास देण्यासाठी, सतावण्यासाठी, त्याला बेचैन करण्यासाठी, त्याचं स्वास्थ्य बिघडवण्यासाठी हे त्रास देतात. आणि म्हणून असं म्हटलं की त्या व्यक्तीचा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठीच हा चोर किंवा सैतान येतो. म्हणजे मनुष्याला आजारी पाडणं, त्याला पछाडणं, वारंवार त्याला वेगळ्या प्रकारे शारीरिक यातना देणं, हे सैतानाचं काम आहे. आणि ज्यावेळेस लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलेलं पाहिलं, त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं की इस्रायलमध्ये हे नवीन आहे, आतापर्यंत असं कधी घडलं नाही, असं लोकांनी कबूल केलं. यापूर्वी असं कधी घडलं नाही, परंतु हे सत्य, येशू हाच मसीह आहे, हे मानण्यास धार्मिक नेते तयार नव्हते. एवढं सत्य त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून समजायला पाहिजे होतं, त्यांचे डोळे उघडायला पाहिजे होते. हे दैवी चमत्कार त्यांनी अनुभवून त्याला मसीहा म्हणून मानायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही. त्याने केलेल्या चमत्काराचे स्पष्टीकरण त्यांनी विरोध प्रगट करून दिलेला आहे. हे अद्भुत चमत्कार येशू दुष्टाच्या सहाय्याने करतो, एवढंच ते सांगत राहिले. येशूचं हे दैवी सामर्थ्य नाकारण्यासाठी या सैतानाचा, या भूतांचा अधिपती बालजबूलचा आधार त्यांनी घेतला. आणि यामुळे असं म्हटलेलं आहे की वारंवार पुनरुच्चार करून त्यांनी उघडपणे येशूचा नाकार केलेला आहे. आणि हळूच असं म्हटलं की त्या सैतानाचे हस्तक बनलेले आहेत, सैतानाच्या हाती ते सापडलेले आहेत. आणि सैतानाच्या हाती पडल्यामुळे ते अविश्वासामध्ये इतके गुरफटून गेले की सैतानाने त्यांचा फायदा उचलला. येशूला मानू नये, येशूला देवाचा पुत्र त्यांनी स्वीकारू नये, म्हणून या सैतानाने त्यांचे डोळे आंधळे केलेले होते. येशूने त्यांची कान उघडणी केली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची कान उघडणे यासाठी केलेले आहे की जे सामर्थ्य, ज्याच्या विरोधात तुम्ही बंडखोरी करत आहात, त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतोय, जो भूतग्रस्त त्याच्याकडे आणलेला होता. आता लोकांनी त्यामध्ये 2 गोष्टी जोडलेल्या आहेत, म्हणजे तो दुसरा असेल प्रसंग. तो आंधळा पण आहे, मुका पण आहे आणि भूताने पछाडलेला देखील आहे. याचा अर्थ या सैतानाने त्याची वाचा बंद केलेली आहे, त्याला अंधत्व आलेलं आहे. आणि हे अंधत्व प्रभू येशू ख्रिस्ताने घालवलेलं आहे. कधी कधी आपल्याला दिसून आपण आंधळे आहोत. आपल्याला त्या बिरबलाची गोष्ट माहीत आहे ना, ते राजाला त्याने म्हटलं की लोक आंधळे आहेत. आणि ती गोष्ट आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस सकाळी ते फिरायला गेले, राजाने विचारलं हे काय आहे. त्याने नोंद केली आणि मग त्याला संध्याकाळी सांगितलं की सगळ्यात पहिलं नाव त्या राजाचं लिहिलं. आणि मग त्याला म्हटलं की तो म्हटलं मी कसं काय, अरे पाहिलं तरी तू हे काय विचारतो, याचा अर्थ तू आंधळा आहे. हे दैवी चमत्कार पाहूनही लोक आंधळे आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आध्यात्मिक अंधत्व. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमची दृष्टी उघडण्यासाठी आपल्यामध्ये अंधत्व असेल तरी प्रभू ते घालवायला समर्थ आहे. आपल्याला पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे 2 शिष्य आमोस गावाला चालले असताना त्यांनी सकाळपासून ऐकलेल्या ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत गेले येशूला. आणि येशू ख्रिस्ताने आधी मरणापूर्वी सांगितलेल्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. हे सर्व करूनही ते विसरले आणि आपल्या गावाला चालले अगदी म्लानमुख होऊन. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं नाही, म्हणून त्यांना म्हटलं वाटसरू आमच्या घरी चला. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेऊन प्रार्थना केली, त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले असं म्हटलं. त्यांना आत्मिक दृष्टी प्राप्त झाली आणि मग त्यांनी ओळखलं, अरे जो आपल्या संगती बोलत आहे तोच हा मसीहा, तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. कधी कधी आपल्याला हे अंधत्व, आमची दृष्टी, हे आम्ही डोळस असून आम्हाला समजत नाही. सर्वांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मानलं की हा दाविदाचा पुत्र, हा मसीहा आहे, हा दैवी सामर्थ्याने हे काम करतो. परंतु या पुरुषांनी त्याला मानलं नाही. कधी आमचं अंधत्व
प्रभू येशू ख्रिस्त घालवण्यासाठी या शास्त्री आणि पुरुषांना अनेक प्रकारे त्यांचा निषेध केला. मुका याचा अर्थ सैतान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसाचं तोंड बंद करतो. तोंड बंद करणं म्हणजे गप्प राहण्यासाठी. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं हे गप्प राहिले तर माझ्या नावाने धोंडे ओरडतील. आम्हाला हे सगळं सत्य माहीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ आम्हाला इतरांना द्यायला पाहिजे आहे, परंतु आपण मुके झालेलो आहोत. कारण सैतानाने आमचे तोंड बंद केलेले आहे. मोठमोठ्या गप्पा मारायला, मोठमोठ्या गोष्टी सांगायला आपलं तोंड सैल आहे, परंतु सैतानाने आमची वाचा बंद केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या गोष्टीकडून हे शिकवू इच्छित आहे की तो आम्हाला वाचा देईल. कारण तुम्ही काय बोलावं ह्याची काही काळजी करू नका. प्रभूने म्हटलेलं सभास्थानामध्ये नेव किंवा कुठेही तुम्हाला धरून नेव, तिथं काय बोलावे प्रभू तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे सुचवल. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त त्याची इच्छा आहे की आम्ही आंधळे नसावेत, आम्ही दृष्टीहीन नसावेत, आम्ही मुके राहू नये, तर आम्ही बोलत राहावेत, त्याच्याबद्दल सांगत राहावं. मग भले आपल्या जीवाचे हाल करो किंवा काय. आणि आरंभीच्या काळामध्ये त्या शिष्यांनी तेच गोष्ट केली. त्यामुळे ख्रिस्ताची सुवार्थ आज 2000 वर्षापर्यंत तेवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तिन्ही गोष्टी त्याच्यामधून घालवलेल्या. अंधत्वही घालवलं, त्याचं मुकेपणा घालवला आणि त्याला या सैतानाच्या या भूतबाधेपासून देखील त्याला मुक्त केली. म्हणजे जे पुरुषांना कधीही न जमणारी गोष्ट होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने करून दाखवली. अशा व्यक्तीला बरं केलं. यावरून येशू ख्रिस्त हा मसीहा हे मानायला पाहिजे होते, परंतु येशू देवाच्या नाही तर सैतानाच्या सामर्थ्याने कार्य करतो असाच आरोप वारंवार अनेक प्रसंगांमध्ये यांनी केलेले आहे. आणि हे विधान अगदी बिनबुडाचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त खोडून टाकत आहे. या अव्यवहारी असल्याचं येशूने म्हटलेलं आहे. म्हणजे सैतानाला कसं काय काढणार, आपलंच घर तो कसं काय नाश करणार. कारण सैतान त्याचं राज्य वाढवण्यासाठी तो टपलेला आहे असं प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार सांगितलेलं आहे. मग ते 12व्या अध्यायात आणि मग पुढे त्याने सांगितलं की त्याचं राज्य आहे. सैतान त्याचं राज्य, त्याचा स्वामी, कारण या अंतरिक्षाचा अधिपती तो आहे आणि तो आपल्या लोकांना कसं काय हातबल करेल, कसं काय काढेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या पुरुषांचं असं म्हटलं की निषेध केला नाही, परंतु त्यांना असं म्हटलं की ते आरोप जे येशू ख्रिस्तावर ठेवत होते त्याचं खंडन त्याने केलेलं आहे. सैतान ह्या युगाचं दैवत आहे. मत्ती 4:8-9 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या युगाचं दैवत सैतान असल्या कारणाने त्याला त्याचे राज्य असल्याचे येशूने सांगितलेलं आहे. आपल्या राज्याचा कोणी नाश करणार का, म्हणजे सैतानाला काढेल असं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तो कधी असं करणार नाही. योहान 12:31 मध्ये सैतानाला घर असल्याचं येशू ख्रिस्त म्हणतो. म्हणजे तो घर शोधत बसतो. एकदा आपलं घर स्वच्छ झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलेलं नाही तर तो सैतान आणखीन दुष्ट 7 आत्मे घेऊन येतो आणि त्या घराचा ताबा मिळतो. तो घर शोधतो. असं म्हटलं की त्याचं घर कदाचित ह्या अशुद्ध आत्मा, हा मुका व्यक्ती, हा भूतग्रस्त व्यक्ती, ते घर त्याच्यामध्ये त्याने ताबा मिळवलेला आहे. येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की आपलंच घर कधी कोणी उद्ध्वस्त करेल का. म्हणजे सैतानाच्या सामर्थ्याने हा चमत्कार करतो. हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं खंडन करतो. सैतान आपल्याच राक्षसी सहकाऱ्यांना कसं काय हाकलून द्यावं लागेल. तो प्रत्यक्षात स्वतःचा विरोध करत आहे, स्वतःच्या राज्यात आपल्या घरात फूट पाडत आहे असं होईल. आता यहुदी लोक भूतं काढत होते आणि बरेचदा ते यशस्वी पण होत होते. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 19व्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की कोणाच्या साहाय्याने ते भूतं काढत आपल्याला माहीत नाही, परंतु ते कधी कधी यशस्वी ठरत. आणि जर ते सैतानाच्या साहाय्याने भूते काढत होते तर त्यांचं असं म्हटलेलं आहे की ह्या दुष्टाचे संधान
किंवा संबंध असले पाहिजेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांना दोष देत आहे. जे लोक काढत आहेत त्याच्या सहाय्याने त्यांचं काहीतरी संबंध असतील. आपल्याला माहीत आहे की आज हे दैवी चमत्कार करणारे, भूतबाधा घालवणारे, अशुद्ध आत्म्यांना काढणारे सैतानाबरोबर काही करार करतात असं म्हणतात आणि मग सैतान त्यांना ती शक्ती देतो आणि त्याच्या सामर्थ्याने आज देखील लोक करतात. आता आपल्याला काही उदाहरणं माहीत आहेत, काही सांगण्याची गरज नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तावर जर ह्या लोकांनी या प्रकारचे आरोप ठेवले, प्रभूने ते सर्व त्याचं खंडन केलेलं आहे. परंतु त्याने जे केलेलं आहे इतरांच्या सारखं नाही की जे इतर यहुदी कोणत्या सहाय्याने करत होते ते माहीत नाही. परंतु हा भूतांचा अधिपती, हा प्रभू येशू ख्रिस्त ज्याला सैतान म्हणतो, त्या सैतानावर त्याने विजय मिळवलेला आहे. तो त्याच्या साम्राज्यामध्ये जाऊन त्याने हल्ला केलेला आहे आणि त्याचा पराभव केलेला आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पराभूत केलेला आहे तर या सैतानाच्या राज्यात प्रवेश करून त्याच्या सामर्थ्यावर त्याने मात करून त्याची लूट करून त्या लुटून नेलेले आहे. आणि त्याला विजय असं म्हटलं की सैतानाच्या सामर्थ्याने नाही तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे मिळालेला आहे. म्हणून येशू ख्रिस्ताला भूते काढता येत होते, कारण तो त्याच्यावर विजय झालेला आहे. असं आपल्याला त्याच्यावर विजय मिळालेला नाही, मिळवता आलेला नाही. देवाच्या आत्म्याच्या द्वारे सैतानावर मात करून विजय मिळवणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला प्रभू येशूच्या बाजूने झालं पाहिजे. कारण आम्ही कोणाच्या बाजूने आहोत? देवाच्या किंवा सैतानाच्या? आणि या पुरुषांनी जे तट पाडले त्यामध्ये हा जर भूतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हे करतो असं त्यांनी म्हटलं. दुसरा गट होता, नाही नाही हा मसीह आहे, हा देवाचा पुत्र आहे, त्या दैवी सामर्थ्याने. आज आपल्याला त्या देवाच्या बाजूने असलेले लोक बनायचं आहे. कारण देवाचं सामर्थ्य, त्यावर आपला विश्वास आहे. पवित्र आत्म्याच्या दैवी सामर्थ्यावर आपला विश्वास आहे. आणि तो आपल्या ठाई असल्याशिवाय असले अद्भुत कृत्य घडू शकत नाहीत. आपण देवाला धन्यवाद देऊ. हे चमत्कार आपण विचारात घेत असताना त्यामधून प्रभू आपल्याला पुष्कळ मार्गदर्शन करत आहे. आता या 15-20 मिनिटामध्ये आपल्याला त्या गोष्टी जरी विवरण करता येत नाही तरी आपण ते लागूकरण करू आणि या दैवी सामर्थ्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू. तो देव आजही विश्वासाने आपल्याला आरोग्य देण्यासाठी, शारीरिक असो, आपला भूतबाधा असो किंवा आपल्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असोत, त्या सर्व प्रभूकडे आणा. प्रभू ते घालवण्यासाठी समर्थ देव आहे, हा आपण विश्वास ठेवू. देवबाप करू. आपणा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देऊ. थँक्यू. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो या पवित्र वचनासाठी आणि पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. खरंच प्रियजन हो, आमचा प्रभू बंधनातून सोडवणार आहे. शारीरिक बंधनं आणि आजार सोबतच सैतानाचं बंधन ह्यातून आमचा प्रभू सोडवतो. या अद्भुत पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद देऊ. जो मोठा चमत्कार प्रभूने त्या भूतग्रस्ताच्या जीवनात केला, मुख्या व्यक्तीला वाचा दिली. प्रभुदेव बाप सामर्थ्य प्रगट करणार आहे. त्याचं सामर्थ्य तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नेहमीच प्रगट करेन. या पवित्र वचनासाठी पुन्हा एक वार मी परमेश्वराला धन्यवाद देतो व पाळकसाहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. आज ज्या प्रियांचे वाढदिवस आहे त्यापैकी संदीप प्यारेलाल नाईक यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. सोबतच प्रियांनो, आपल्याकडे प्रार्थना विनंती आलेल्या आहे. त्या प्रार्थना विनंत्या वाचून आपण प्रार्थना करावी. आपल्या संस्थेच्या संपूर्ण सेवा कार्यासाठी, आपल्या सर्व पदाधिकारी वर्गासाठी, आपल्या प्रिय शाळा, शाळेंचं संपूर्ण व्यवस्थापन, शाळेचे प्राचार्य, शाळेचे पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या ज्या प्रिय मंडळ्या आहेत, विविध क्षेत्रामध्ये आहे, काही ग्रामीण क्षेत्रात आहे तर काही शहरी क्षेत्रामध्ये आहे, तालुक्याच्या ठिकाणी आहे. या सर्व सेवा प्रभुदेव बापाने आशीर्वादित कराव्या यासाठी प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांना देवबाप आरोग्य देत आहे. आपण रहिता हक्कांची आज सकाळी आठवण करूया. प्रभुदेव बाप आपली कृपा, आपला अनुग्रह त्यांना पूर्व. सोबतच सापाबाई शिंदे आहेत, त्यांना देखील देवबाप आरोग्य देव. ज्या प्रियजनांना आरोग्य देवबापाने दिलं त्यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया.
या आणि इतर सर्व ज्या प्रार्थना विनंती आहे सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब आपणाला मी विनंती करणार आहे, आपण पुढे या, प्रार्थना करा. पाळकसाहेबांची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादासाठी आजचे नियोजित वक्ते रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग गीत गाऊ आणि उद्याच्या सूचना आपण घेऊ. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोरण कृपाळू आणि दयाळू परमेश्वरा, आभार मानतो आम्ही, तुला धन्यवाद देतो आजच्या तुझ्या पवित्र वचनांबद्दल. पुन्हा एकवार या नवीन सकाळी तू आमची आठवण केलीस आणि तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून देवबापा तुझं आध्यात्मिक चिंतन आणि मनन करण्याची मौल्यवान संधी आम्हा प्रत्येकाला तू दिलीस. विशेष करून ऑनलाईन सभेमध्ये सामील होणार आमचे प्रिय मंडळीला दिलीस. या नवीन संधीबद्दल, तू दिलेल्या नवीन जीवनाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने मंडळीसह आम्ही प्रभू तुला नव्याने शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत नकळत झालेल्या सर्व अपराधांची ख्रिस्तामध्ये तू नव्याने क्षमा कर आणि तुझ्या क्षमेसक नवीन आनंद व आशीर्वाद या सकाळी आम्हा सर्वांना येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे वचन देवापात ज्या चमत्काराच्या संदर्भात आम्ही या दिवसांमध्ये मनन करीत आहोत देवापा, त्या 2000 वर्षाच्या काळापासूनही देवापा पवित्र शास्त्रामध्ये आणि मंडळीच्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये चमत्कारण चिन्ह यांचं महत्त्व किती आहे हे तू आम्हाला दररोज शिकवत आहे. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आजही देवापा तुझे दास रेव्हरंड पठारे पाळकसाहेब यांच्याद्वारे तू पुन्हा एक वार मुख्य भूतग्रस्त त्या चमत्काराबद्दल देवापा तू आम्हा प्रत्येकाशी बोलला. अनेक नवीन आत्मिक मार्गदर्शन तू आम्हा प्रत्येकाला केलंस. त्याबद्दलही देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहे आणि आपल्या सेवा कार्यामध्ये वारंवार प्रभू तू हे सिद्ध केलं चमत्कारांच्याद्वारे, चिन्हांच्याद्वारे, की सर्व दैवी अधिकार तुला प्राप्त असताना देवापा हजारो लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, परंतु अनेकांनी देवापा तुला नाकारलं. तुझ्यावर आरोप करण्यात आले, बालदबूल याच्या साहाय्याने तू भूते काढतो असा आरोप करण्यात आला. पण देवापा तू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि अनेक गरजवंतांचं सहाय्य करता झाला. अनेक आजारांना तू आरोग्य दिलंस, आंधळ्यांना दृष्टी दिलीस आणि आताच आम्ही ऐकलं की मुख्या लोकांना प्रभू तू वाचा दिलीस. कितीतरी अद्भुत चमत्कार चिन्ह देवापा तू केलंस आणि त्याद्वारे तू सिद्ध केलं की या निसर्गावर, अमानवी देहांवर, भूतात्म्यांवर सुद्धा प्रभू तुझा अधिकार आहे. या तुझ्या दैवी अधिकाराबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुष्कळदा कळत नका देवापा पापाच्या प्रभावामुळे सुद्धा आमचे ओठ बंद होतात, आमचं मन बंद होतं, आमचं अंतःकरण बंद होऊन जातं. देवापा आम्हाला समजत नाही, अशा वेळेला देवापा हा आत्मिक अंधपणा आमच्या जीवनामध्ये येत असतो देवापा. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा प्रार्थना करतो की परमेश्वरा माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णीन. हीच प्रार्थना या दिवसामध्ये आम्ही करतो. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवापा तू आम्हाला नव्याने स्पर्श कर आणि जो काही पापाचा प्रभाव असेल तो दूर करून पुन्हा एक वार तुझी स्तुती, तुझं गौरव करण्यासाठी, तुझ्या सेवा करण्यासाठी या दिवसांमध्ये आम्हा सर्वांचा तू उपयोग करावा अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून पुन्हा एक तुझ्या वचनांबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो देवाप्पा आणि त्यांच्या सेवा कार्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे विविध प्रकारच्या विषय आणि विनंत्या प्रभू तुझ्या पुढे आलेल्या आहेत, आम्ही प्रार्थना करतो आज एसी चर्चेस अंतर्गत असलेल्या सर्व मंडळा, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी केले जाणाऱ्या देवाप्पा सर्व प्रकारचे सेवा कार्य आहेत, सर्व सेवक वर्ग आहेत आणि सर्व मंडळांची युनिट आहे, महिला सभा आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे आणि ज्यांच्यावर या जबाबदाऱ्या सोपवल्या सर्व ते देवाप्पा ते जबाबदार आमचे भाऊ बहिणी आहेत. सोबतच आम्ही प्रार्थना करतो एस.ए. मिशन ट्रस्ट देवाप्पा आमचे डायरेक्टर डॉक्टर राजेश वळवी, सोबतच सर्व विश्वस्त मंडळ आहे, चेअरमन साहेब देवाप्पा, सोबतच त्यांचं युनिट आहे, ऑफिस स्टाफ आहे आणि या एस.ए. मिशन ट्रस्टच्या माध्यमातून ज्या देवाप्पा सेवा राबवल्या जात आहे, शैक्षणिक सेवा आहे, बोर्डिंगच्या सेवा आहे, सोबतच एस.ए. चर्च नंदुरबार मंडळी अंतर्गत या सर्व मंडळांच्या सेवा राबवल्या जात आहे.
या सर्व देवबापा तुझ्या पुढाऱ्यांबद्दल, तुझ्या दासांबद्दल, दासींबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना करतो की जसं यथवर देवबापा या सर्वांचं सहाय्य केलं, या संस्थेला तू चालवलं, मंडळांना तू चालवत आहे. येणाऱ्या काळामध्ये देवबापा तू मंडळांचा आणि संस्थेचा चालक मालक पुढारी तो हो. वातावरण बदलत आहे देवबापा, अनेक प्रकारचे देवबापा सैतानी अडखळ निर्माण होत असतानाही आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये तू कधीही आम्हाला सोडलं नाही, संस्थेला सोडलं नाही. तर देवबापा तू आमचा देवबापा उत्तम मेंढपाळ राहिलास आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्येही देवबापा तू यथवर मंडळांचं आम्हा सर्वांचं संस्थेचं सहाय्य केलंस, याबद्दल उपकार मानतो आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आज संदीप प्यारेलाल नाईक यांचा जो जन्मदिवस आहे त्यांच्या जीवनाबद्दल आभार मानतो. त्यांच्यासाठी हा वाढदिवस त्याच्यासाठी, त्याच्या परिवारासाठी देवबापा आप्तजनांसाठी आशीर्वादाचं एक नवीन कारण ठरू दे. त्यांचं जीवन देवा आपल्या पवित्र हातामध्ये घे. तुझी खरी ओळख या दिवसामध्ये त्यांना होऊ दे, तारणाचा अनुभव त्यांना येऊ दे, त्यांना दीर्घायुष्य कर, त्यांचं कल्याण कर आणि देवबापा याच्याद्वारे तुझं गौरव दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आज मंडळांमध्ये देवबापा ज्यांना अत्यंत आरोग्याची गरज आहे अशा आमच्या वृद्ध माता पिता आहेत. सोबतच आम्ही रयता अक्का आहे, जुलियाना अक्का आहे, रेव्हरेंड DM पाटील पाळसाहेब आहे, पाळकीनबाई आहेत आणि देवबापा असे असंख्य जे वृद्ध माता पिता आज देवबापा ज्यांना आरोग्याची गरज आहे, अशा सर्वांना आपल्या पवित्र आरोग्याचा स्पर्श आज तू नव्याने कर. तुझं उत्तम आरोग्य त्यांना लाभू दे आणि त्यांच्याही जीवनाकडून देवबापा तुझं गौरव दे. ज्यांना आरोग्य दिलं, तू मंडळीच्या आणि विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना ऐकल्या, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सोबतच पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो की या दिवसामध्ये तू आम्हाला चांगला पाऊस देत आहे आणि देवबापा तू सर्व प्रकारे हा पाण्याचा प्रश्न मिटवला, त्याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. अजूनही ज्या भागामध्ये पावसाची गरज आहे प्रभू देवबापा, त्या भागाकडे तुझं लक्ष असू दे आणि तू त्या ठिकाणी ती भूमी तुझ्या पावसाने देवबापा आशीर्वादित कर आणि देवबापा तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये जे काही विविध प्रकारची योजना कार्यक्रम देवबापा कौन्सिलच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेतलेले असतील, ते सर्व तू आशीर्वादित कर आणि देवबापा या सर्व कार्यक्रमांच्याद्वारे तुझं गौरव दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या सर्व दयेबद्दल आभार मानतो आणि आम्ही सर्वजण या सकाळी प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तू आम्हाला चालव, दिवसभर आमचं सहाय्य करता हो आणि तुझी कृपा आम्हा प्रत्येकासोबत असू दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाळसाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, आमच्या SHच्या सर्व मंडळांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, आम्हा सर्व दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन राहणार आहोत आणि उद्या बुधवार, उद्याचं जे मनन आहे ते रेव्हरंड LP वळी पाळसाहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.